भाजपचे नेते मोहित भारतीय यांनी सोशल मीडियात एक पोस्ट केली आहे। यामध्ये पालिकेतील एका भ्रष्ट अधिकाऱ्याचा उल्लेख करत संबंधित अधिकाऱ्याला नोटीस देण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलंय। अधिकाऱ्याचं नाव पुराव्यासह उघड करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। कंबोज यांनी केलेल्या पोस्टमुळे हा अधिकारी नेमका कोण याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। मोहित भारतीय हे सातत्यानं प्रशासनातला भ्रष्टाचार आणि विरोधकांवर ताशेरे ओढत असतात। यावेळेला निवडणुकांच्या नंतर पहिल्यांदाच मोहित यांनी प्रशासनातल्या भ्रष्टाचाराच्या बद्दल आवाज उठवलाय। ज्या अधिकाऱ्याबद्दल मी ट्विट केलंय त्याबद्दल मी माननीय महापालिका आयुक्तांशी बोललो, मुख्यमंत्री कार्यालयात इक्बाल चहल साहेबांशी देखील बोललो। यावर तात्काळ कारवाई व्हावी आणि केंद्रातून प्रतिनियुक्ती आल्यानंतर 8 महिने प्रतिनियुक्ती संपल्यानंतर देखील सातत्याने इथे थांबायचं आणि मुख्यमंत्री माझ्या खिशात आहेत अशा प्रकारची बातवणी करणाऱ्या अधिकाऱ्याला त्याची जागा दाखवण्याचं काम हे आज मी ट्विटच्या माध्यमातून केलंय। माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील मी बोलण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री तात्काळ कारवाई करून आजच त्याचा सर्व पदभार काढून घेतील आणि तात्काळ त्यांना त्यांच्या जागेवर पाठवतील अशी अपेक्षा आहे। महानगरपालिकेमध्ये ज्या ठेवी होत्या त्या ठेवींना हात घातले गेले, ते कोणाच्या माध्यमातून घेतले? अधिकाऱ्यांच्याच माध्यमातून घेतले ना। मग त्याच अधिकाऱ्यांना तुम्ही भ्रष्ट अधिकारी कसे काय म्हणतात? मग जर भ्रष्ट आहे तर बदला, अडवलाय कोणी तुम्हाला? करा, अडवलंय कोणी तुम्हाला?